मित्रहो, आज मी माझ्या आयुष्याची चित्रकथा सांगणार आहे. मला नक्की आठवत नाही, पण साधारण वयाच्या 14व्या वर्षी मला शारीरिक भावना जाणवू लागल्या. शरीरात उलथापालथ होत होती आणि मनात एक अनामिक ओढ दाटू लागली. स्वप्नात मला कोणीतरी येऊन चुरगळून जायचा. ते क्षणिक सुख मला जागेपणी यावे असे मनोमनी वाटू लागले. मी आतून चेतवू लागले. दिवसा रात्री उरात काहूर माजू लागलो. माझं नटणं मुरडणं आरशात पाहणं वाढू लागलं. कोणीतरी मला खुणावत आहे असा सारखा भास व्हायचा. कोणीतरी मला साथ घालत आहे सारखे वाटायचं. रात्री पुन्हा कुणीतरी आडदांड पुरुष येऊन शरीराचा चोळामोळा करायचा. आता हे रात्रीचं 4 दिवसातून एकदा तरी व्हायचं, हे सुख मी शोधत होते. आज ते अवचित उंजळीत मोती पडावेत, मलाही ते हवे वाटायचं. हे अनामिक सुख खरंच हाती गवसेल का? माझी नजर या सुखाच्या शोधात भरकटत असायची. कोण हे स्वर्गसुख आपल्या उंजळीत टाकील बरं? माझा शोध सुरू झाला आणि शेजारी, माझ्याच घराशेजारी संजय मला गवसला. जी स्त्री या धनाच्या शोधात आपले अख्खं आयुष्य वेचते, ते सुख मला वयाच्या 14व्या वर्षी मिळाले. खरं तर मी खूप भाग्यवान. कधी मी त्याच्या मिठीत सामावले मला कळलंच नाही. शेजारी आमच्या काकांच्या घरात दुपारी कोणी नसायचं. मी याचाच फायदा घेऊन संजयला बोलवू लागले. संजय हा असा पुरुष ज्याने मला तृप्त केलं. ऐन यौवनाच्या सुरुवातीला हा अमूल्य ठेवा संजयने मला बहाल केला होता. ज्याने मला हे सारे दिलं तो माझा संजय. केवळ सुखच नाही, सुखाची बरसात केली. त्याने असंख्य वेळा मला एकांतात गाठून शरीराचा चोळामोळा केला. ज्यासाठी माणसाचा जन्म असतो ते मला अलगद मिळालं होतं. किती वेळा उपभोग घ्यावा या स्वर्गीय सुखाचा, किती जपावं असं सारखं वाटायचं. हे गवसलेले मोती मी ओंजळीत पाहत होते. मला ते रोज हवे वाटू लागले. पण कुठे मिठाचा खडा पडला अन नको त्या अवस्थेत आम्ही रंगेहात सापडलो. शेजारी राहत असलेल्या अरुणला ने मला नि संजयला नग्न पाहिले. तृप्तीचा ढेकर येण्याआधीच भरलेलं ताट पुढ्यातून कोणी काढून न्यावं नि जेवण करणारा हिरमसुला व्हावा असं माझं झालं होतं. आता आईला माहीत झालं तर? या शंकेने माझी अख्खी रात्र गेली. कारण माझी आई संस्कारित, पण मुलगी वयात आली की संस्कार कुठे उडत जातात तेच कळत नाही. आता मला पुरुषाची सवय लागली. कामपूर्तीचे हेच माझे व्यसन झाले होते. संजयच्या विरहाने मी असहाय्य झाले. मग तो कधी भेटतो म्हणून मी आसुसलेली झाली होते. मग असाच संजयचा निरोप आला. ओढ्यावर भेट. मी धुणं घेऊन एकटी जायची. तो मला कवेत घेऊन मनसोक्त बिलगायचा. शरीराचा चोळामोळा करून तो निघून जायचा. पुन्हा दुसऱ्या दिवशी भेट व्हायची. मला तर मिलनाचे वेड लागले होते आणि संजयला माझे व्यसन. तो मला फार आवडायचा. त्याच्यासारखा दुसरा पुरुष मी पाहिला नाही. नंतर असंख्य येऊन गेले, पण संजयची सर कुणालाच आली नाही. तो पहिला पुरुष ज्याने माझं कौमार्य लुटले. पुढे आमच्या गुराच्या गोठ्यात चोरून मी संजयला भेटायला जायची. तो बोलवील तिथे माझी जाण्याची तयारी असायची. त्याच्याकडून लुटावे असं वाटायचं. तो मजसाठी आसुसलेला असायचा. मलाही तेच हवं होतं. दिवस आनंदात जात होते. अगदी कापुरासारखे भरभर उडून जात होते. माझी भूक वाढली होती. सारखं एकच पदार्थ खाऊन वीट यावा, त्याची सिसाटी यावी तसंच संजयबद्दल वाटू लागलं. मी दुसरा चेहरा शोधू लागले. माझ्या कामायनी शोध सुरू झाला. नजर पुन्हा कुणाला तरी शोधू लागली. मला दुसरा संजय हवा होता. राजा ययाती मला माझ्यात दिसू लागला. मी कामातूर झाले, बेचैन. संजयच्या संगतीत 5-6 वर्ष कशी गेली ते कळलंच नाही. गेली ती सारी वर्ष मस्तीत गेली होती. अशाच वेळी आमच्या शेजारी राहुल नावाचा 16-17 वयाचा तरुण पाहुणा म्हणून राहायला आला होता. वयाने 1-2 वर्षांनी लहान होता, पण मला तो आवडू लागला. त्याचा राजबिंडा चेहरा मला हवाहवासा वाटू लागला. त्याचे येणे आमच्याकडे सुरू झाले. ओळख वाढली, परिचय दृढ झाला. एकट्या दिवशी घरात कुणीच नव्हतं. राहुलने मला विचारलं, तू मला आवडतेस? मी त्याला तसंच म्हटलं. झालं. त्याने मला मिठीत घेतलं. अशी उबदार मिठी. घरात कुणीच नव्हतं. कपड्यांची बंधनं सैल झाली. अवचित सुखाची पुन्हा बरसात झाली. आता तो आई घराबाहेर पडली की येऊन मला मिठीत घेऊ लागला. ओंजळीत मोत्यांची बरसात होऊ लागली. किती मोती वेचावे मी हरवून जायचे. राहुल दुसरा पुरुष मला सुख बहाल करणारा. संजयपेक्षा तो सरस वाटू लागला. आयुष्याचा जोडीदार असाच हवा म्हणून वाटू लागलं. पण याची कुणकुण माझ्या छोट्या बहिणीला लागली. मला राहुलने एक छानसे ग्रीटिंग आणलं होतं. ते तिच्या हाती पडलं, पण तिला आमची ही रासलीला मान्य होती. बरं झालं, नाही तर राहुल पण हातचा गेला असता. मी त्याला नाही सोडू इच्छिते. राहुल बरोबर लग्न करावं असं सारखं वाटायचं, पण तो उपभोगून झाला होता. मला जुन्यात जास्त रस नाही. रोज नवे हवे. कधी राहुल, कधी संजय. ते संगतीत
तिथे माझी जाण्याची तयारी असायची. मी आईला काहीही थाप मारून बाहेर पडत असायचे. मला हवं ते पदरात पाडून घ्यायची. दिवस कापुरासारखे भरभर मी 10वी पास झाली. कॉलेजात जाऊ लागले. तेथे माझ्या सौंदर्याचे खूपच चाहते होते. या दरम्यान मी शिक्षण घेण्यासाठी मामाकडे राहू लागले. येथे एक नवा सवंगडी भेटला. राजा. दिसायला काही खास नाही, पण मला तो हवाहवासा वाटू लागला. मामाचे घर म्हणजे शांत जंगलातली संकेतस्थळेच जणू. मनात वाटायचं राहुल आला तर काय मजा येईल. संजयने तरी यावे, पण काही हाती आले नाही. मी कामसुखाला चाटवलेली नवयुवती. एक दिवस राजाने मला मिठीत घेतले, पण कुणी येईल म्हणून मी मिठी सोडवली. त्याचा तो पुरुषी स्पर्श मला वेडावून गेला. मग दुसऱ्या दिवशी घरात कुणीच नव्हतं. राजा ही संधी पाहत होता. तो लगेच घरी आला आणि मग आमची कामक्रीडा सुरू झाली. मिठी सैल झाली तेव्हा मी भानावर आले. आता डोळ्यात फक्त नि फक्त राजा येत होता. राजा माझ्या दिल्यावर राज करणार तिसरा पुरुष. 3 जण आयुष्यात आले. तिघांनी भरभरून दिले. कदाचित ती त्यांची पण गरज असेल. पण संजय माझं पहिलं प्रेम. तो मला विसरू शकला नाही. तो मामाकडे कधी कॉलेजमध्ये गुपचूप भेटायला यायचा. तो बोलला तरी बरं वाटायचं, पण भेटीत तृप्ती नसायची. काहीतरी हरवल्यासारखं वाटायचं. त्याने मिठीत घ्यावं, थोडं चुरगळावं आणि तो क्षण आठवून झोपी जावं. माझी त्याच्याबरोबर कुठे पण जायची तयारी असायची. एक दिवस त्याने मला एकांतात जंगलात नेलं होतं. आयुष्याचे सोनं केलं होतं. कसे 2 वर्ष गेली मला कळलंच नाही. आता मी परीक्षा देऊन घरी आले आणि पुन्हा संजयनी मी एकांतात, कधी ओढ्यावर तर कधी गुरांच्या गोठ्यात तर कधी नानांच्या मोकळ्या घरात. बस संजयनी मी जगात कुणीच नाही असं वाटायचं. घरी आईला कुणकुण लागली, पण मोजपत्ता उलट केला. तो संजयच माझ्या मागे लागला आहे. मी त्याला भावसुद्धा देत नाही, पण तरीसुद्धा मी आईचा डोळा चुकवून कधीतरी स्वर्गीय सुख पदरात पाडून घ्यायचे. आता घरात माझ्या लग्नाची चर्चा सुरू झाली. मुले पाहून जात होती. मी मनातून घाबरून गेली. आपल्या होणाऱ्या नवऱ्याला आपल्या शारीर संबंधाची कल्पना आली तर मस्ती केली, पण ज्याच्यासाठी हे राखायचं असतं त्याला हे पाहिलेलं अनुभवायला नाही मिळणार. तो या गोष्टीपासून दूर राहील. पुरुष या बाबतीत खूपच हळवे असतात. आपली बायको फक्त नि फक्त कायमची आपली हवी. ती जर दुसऱ्याची क्षणभराची जरी झाली तरी ते आपल्या बायकोला मनापासून कधीच स्वीकारत नाही. आयुष्यभर ते त्या स्त्रीबरोबर नफरत करतात. कोणत्याही क्षणी ते तिला माफ करत नाही आणि ती स्त्री आयुष्यभर खऱ्या प्रेमाची पारखी राहते. अनंत कल्पनाने मनात माझ्या काहूर माजले, पण वासना कुणाला कधीच स्वस्थ बसू देत नाही. माझंही तसेच झालं होतं. मला दुःख वाटते ते संजय, राहुल, राजा सारेच माझे सुखाचे सोबती. सोडून जावे लागणार होतं. ते आले की सुखाची बरसात करायचे. आणि जी वेळ येऊ नये असं वाटायचं ती वेळ आली. माझं लग्न एका सर्वसाधारण दिसत असणाऱ्या तरुणाबरोबर जमलं. मला तो कोणत्याही बाबतीत आवडत नव्हता, पण सरकारी नोकरी होती एवढीच एक जमेची बाजू. ना दिसायला चांगला, ना रूप माझ्यापेक्षा सर्वसाधारण. मी म्हणजे सौंदर्य, मी म्हणजे तारुण्य, मी म्हणजे बहार, तो म्हणजे नुसता बोर. असो, आईने ठरविले म्हणून गुमान इतर मुलींसारखं मी गुमान मान तुकविली. झालं एकदाचं लग्न. मुलगा खुश होता. त्याला माझ्यासारखी सुंदर बायको मिळाली होती. आता वेळ आली मधुचंद्राची. तो फारच बेचैन होता. दिवे मंद झाले. बोलता बोलता तो जवळ आला. पण मला हे बिलकुल नवीन नव्हतं. तो खूप भावनिक झाला. मी हे सुख उपभोगले होते. नवीन ते काय, कपडे उतरले गेले, मनाची दारं उघडली गेली, श्वासात श्वास मिसळून गेले, हृदयाची धडधड वाढली आणि शरीर शांत झाले. मी विचार करू लागले, आपण हे सारे अगोदरच मिळून काय मिळवलं? आज हे मिळणारच होतं. 2 दिवसात मी माहेरी आले. विचारात गढून गेले. मनात वादळ तयार झालं. संजय, राहुल मागे पडले. राजा मागे पडला. पुन्हा सासरी आले. रात्री नवऱ्याने मिठीत घेतलं. तो स्वतःला सावरू शकला नाही. त्याने सुख उपभोगले. मला मात्र ते घेता आले नाही. माझ्याकडून नकळत प्रतिसाद हवा तेवढा मिळत नव्हता. कदाचित तो नाराज झाला असावा, पण जे मी मिळवले ते योग्य वेळी आणि हवं तेव्हा. त्याच्या बाबतीत खूपच उशीर झाला होता. मी संजयला विसरू शकत नव्हते. राहुल तर यारच होता. राजा अवचित सापडलेलं धन होतं. हा ठेवा मी माझ्या अंतिम क्षणापर्यंत जपणार आहे. नवरा नोकरीनिमित्त बाहेर असायचा. मला ते गतकाळातले क्षण हवे होते. तो, राहुल, संजय, राजा जे अमूल्य क्षण दिले ते जुंपायचे होते. नवरा फक्त नावाने पुरता होता. मी मंगळसूत्र फक्त नावापुरते बांधले होते. खरे हक्कदार वेगळी माणसं होती. मी ऐकलं आहे, जो पुरुष एखाद्या स्त्रीला तिच्या इच्छेने विवस्त्र पाहतो, आपला तो जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत आपला आणि आपलाच राहतो. मला विवस्त्र प्रथम पाहणारा संजय, नंतर मला ज्याने निशिकांत विवस्त्र पाहिलं तो राहुल.
हे 2 पुरुष मी कधीच विसरू शकणार नाही. घरी एकटी असायचे, कंटाळा यायचा, पण जवळ गोड आठवणी होत्या त्या सोबत करायच्या. नवरा दूरदेशी नाही तरी त्याला आठवण्यासारखं काय त्याच्याकडे होतं. कधीतरी त्याने मला एकदा विचारलं होतं, तू कुणासोबत जोडली गेली होती का? पण मी त्याला त्याचीच शपथ घेऊन निरुत्तर केलं. पण शेवटी त्याला माझ्याविषयी कायम वाटत राहिलं की लुटलेली स्त्री आहे. आता नवऱ्याच्या मनातून मी पार उतरली होती, कारण मी होतेच तशी. मला बाहेरची सवय होती. नवीनतेवर मला रस होता. रोज नवं हवं होतं असे वाटे, पण ते आता वरील होत चाललं होतं. मला संजय, राहुल कधी भेटतात असे झालं होतं. मी माहेरी जायला नेहमी आतुर असते. तिथे संजय माझी वाट पाहायचा. मी गेले की तोही मला एकदम तरी मिठीत घेतोच होता. ही दौलत मला 7 महिन्या पुरायची. अधूनमधून राहुल पण यायचा. मी तृप्त व्हायचे. नवऱ्याला माझा दाट संशय यायचा, पण तो बोलत नसायचा. मला आठवत नाही त्याने कधी मला मनापासून जवळ घेतलं आहे. तो जवळ यायचा फक्त मला ओरबाडून घ्यायला. बाकी सारे पुरुष सारखेच. राहुल काय आणि संजय काय, फक्त त्यांना स्त्रिया फक्त उपभोग घ्यावा म्हणून हव्या असतात, बाकी काही नाही. प्रेम हे गोंडस नाव या सगळ्याच प्रकरणाचा दिले की झालं. तसा नवरा मला कोणत्याही बाजूने आवडत नव्हता. आईने ठरवलं म्हणून लग्न केलं. आज 6 महिने उलटून गेले, पण न राहुल, ना संजय, ना राजा, ना नवरा जवळ आला होता. नवऱ्याने माझ्यावर बहिष्कार टाकला होता. या 6 महिन्यांनी संजयचे लग्न झालं होतं. राहुल कुठेतरी नोकरीला दूर गेला होता. मी तडफडत होते. राजांना भेट ना गाठ. मला कुणीही हवा होता, नवरासुद्धा, पण तो ढुंकूनही बघत नव्हता. मला त्याचा प्रचंड राग येऊ लागला. मी त्यावर खोटे नाटे आरोप करू लागले. मला संशयाने घेरले. मी त्याबरोबर वाद घालू लागले. नवरा आता माझ्याकडे व घरीही लक्ष देत नव्हता. मी एकटी पडली होते. मी आसुसलेली होते. कधी राहुलचा फोन येईल, फक्त आश्वासन मिळेल. लग्न झाल्यावर राहुल, संजय भेटत राहिले, पण वरवर मनात कालवाकालव होत होती. मी नवीन नातं जोडू पाहत होते, पण अडचणी नव्याची येत होती. भूक होती, ताट होते, जेवण होतं, पण उपभोग घेता येत नव्हतं. नवऱ्याला मनोमन शिव्या देत होते. मला राहुलचा फोन आला. तो भेटायला येणार होता. वेळ ठरली, दिवस ठरला. आज बऱ्याच दिवसांनी मला दिलबर भेटणार होता. नवरा कामावर निघून गेला. मी बाहेर पडली. दिवसभर राहुलच्या मिठीत विसावले वाटत होते. दिवस मावळूच नये. संध्याकाळी मी लगबगीने घरी आले. नवरा वाट पाहत असेल असं वाटलं, पण दारावर तेच कुलूप होतं. घरात गेले. भरभर कपडे बदलले. नवरा येण्याच्या आत काही झालेच नाही असं केलं, पण नवरा आलाच नाही. मी खूपच उशिरापर्यंत वाट पाहिली. सकाळी तरी येईल, पण सारे व्यर्थ. 4-5 दिवसांनी एक पत्र हाती आलं. मला शोधू नकोस. आता मी कधीच येणार नाही घरी. काल मी तुला तुझ्या मित्राबरोबर पाहिले. असो, पण तुझ्या वाईट कृत्याची शिक्षा मी का भोगावी म्हणून दूर निघून जात आहे. म्हणजे मी मरणार नाही, तर मोकळ्या दुनियेत फिरणार आहे. मी गर्द काळ्या डोहात एकटीच असल्याचा भास झाला. कुठे जाऊ, कुठे राहू, प्रश्न भयानक होते. मी इतका खोल विचार केव्हाच केला नव्हता. घाईघाईत राहुलला फोन केला. आपण लग्न करू. त्याने असं काही उत्तर दिलं की कानात कुणीतरी लावा राहू ओतावा असं वाटलं. राजाला फोन लावला, त्याचं सर्वच सांगितलं, पण तो म्हणाला, अगं प्रेम वगैरे काही नव्हतं, ती फक्त मजा होती, आणि फोन ठेवला. संजयचे लग्न झालं होतं. माझ्यासमोर फक्त अंधार होता. वाटा रुसल्याच होत्या. आईला काय सांगू, वडिलांना काय उत्तर देऊ, प्रश्न अनेक, उत्तर काहीच नव्हतं. क्षणभंगूर सुखासाठी मी खरं सुख हरवून बसले होते. आता काय उपयोग नव्हता. वाईट कर्म माणसाला खोल दरीत नेतं आणि आपलाच कपाळमोक्ष करतं. मी आज छोट्या सुखासाठी मोठं सुख गमावलं होतं.